गोय सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ डिसेबिलिटी या डिपार्टमेंटाच्या बरोबर युनायटेड नेशनच्या वांगडा इंटरनॅशनल पॉपर फेस्टिवल हाजे रजिस्ट्रेशन आयच्यान सुरवात जाता. म्हणजे बरोबर या प्रेस कॉन्फरन्साक आमचे एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ डिसेबिलिटी हाजे मंत्री बाब सुभाष फळदेसाय, गुरुप्रसाद पावसकर, सेक्रेटरी प्रसन्न आचार्य, त्याचबरोबर डायरेक्टर वर्षा नाईक, आमचे प्रकाश कामत, जर्नलिस्ट and member of the state advisory board, Patrick D'Souza, the president of the Disability Alliance, त्याचबरोबर प्रसाद जोशी, गोवा असोसिएशन फॉर डेफ, महादेव सावंत, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, हे सगळे जाण हांगा वांगडा हजर आसात. आमच्या ह्या फावटीचे इंटरनॅशनल पॉपर फेस्टिवल हे युनायटेड नेशन आणि त्याच बरोबर सोशल जस्टिस मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हांच्या संयुक्त विद्यमानान हांगासर जाता. सगळ्यात पहिल्याच पहिली मंत्री सुभाष फळदेसाय आणि त्यांची एंटायर टीम हांच्या खूप खूप अभिनंदन म्हणटा. कारण देशाक आणि इंटरनॅशनल लेवलाचेर पयलीच फावटी अशा पद्दतीचो पॉपर फेस्टिवल फास्टली फावटी घडयलो आणि तो पॉपर फेस्टिवलाची चर्चा ही देशांत न्ही तर ग्लोबल लेवलाचेर जावपाक पावली. आणि हाकाच लागून देशांत आणि ग्लोबल लेवलाचेर वेगवेगळे कडेन इंटरनॅशनल पॉपर फेस्टिवल आज दिसता आसतना आमकां पळयता. मला खूप गर्व जाता मुख्यमंत्री ह्या नात्यान पयलें इंटरनॅशनल पॉपर फेस्टिवल हे गोंयांत घडयलें. ताची तोखणाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केली. ह्या पॉपर फेस्टिवलाक खास करून सोशल जस्टिसचे मिनिस्टर्स हांगासर हजर रावले. गोंयांतल्या पॉपर फेस्टिवलाक देशभरांतल्या वेगवेगळे डिसेबिलिटी कमिशनर्स हांगासर हजर रावले. हे पॉपर फेस्टिवल्स जे आशिल्ले इट इज नॉट ओनली फॉर द स्पोर्ट्स एंड कल्चर, इट इज ऑल्सो फॉर द पॉलिसी मेकिंग. म्हणून तर आम्ही म्हटलंय की डिसेबिलिटी कमिशनर हांगासर प्रेझेंट रावता आसतना वेगवेगळे सेमिनार आणि पॉलिसी मेकिंगात तेंच्यांनी वांटेकारी घेतले. तांच्यांनी हा जो पेपर हो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाक सबमीट केलो आणि त्याच्याच आधाराचेर आज वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटांनी वेगवेगळ्या पद्धतीच्यो पॉलिसीज आणि पॉपर फेस्टिवल्स आमकां आसतना दिसता. आम्ही सातत्यान हे पॉपर फेस्टिवल हे 9 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर असे 4 दीस चलतले. प्री इव्हेंट आणि पोस्ट इव्हेंट अशाय पद्धतीच्यो वेगवेगळ्यो एक्टिविटीज आसतल्यो. माझ्या पयलीं उलोवपी आमचो डिसेबिलिटी कमिशनर मंत्री आणि सेक्रेटरी आणि त्यांनी तुमकां पुराय डिटेल ह्या पॉपर फेस्टिवलाच्या बद्दल म्हायती दिल्या. आमच्या वेबसायटीचेर गेल्या उपरांत ताची डिटेल्स म्हायती ही तुमकां मेळटली. त्याच बरोबर आत्तां रजिस्ट्रेशनाच्या खातीर आमी ओपन केल्लो ॲप किंवा तुम्ही जर तुम्ही QR कोड स्कॅन केलो जाल्यार रजिस्ट्रेशन करपा खातीर सगळे जाण उगडे आसतले. हांव सातत्यान म्हणटा की गोंय हे तशें पळोवंक वचत जाल्यार इन्क्लुजीव हॉस्पिटॅलिटी आणि प्रोग्रेसीव स्टेट आसा. ह्या स्टेटीत अशा पद्धतीचो पॉपर फेस्टिवल जाल्ल्या कारणान हे परत एकदां आमी दाखोवन दिता की आमी सगळ्यात नंबर 1 इन्क्लुजीव आणि हॅपीनेस स्टेट आसा हे आमी सगळ्या लोकांक दाखोवन दिल्लें आसा. हांव अभिनंदन करता देशभरांतल्या NGOचे आणि इंटरनॅशनल NGOचे ज्यांच्यांनी फाटली फावटी पार्टिसिपेट जाले. आमच्या लक्षातूय नाशिल्लें इतक्या मोठ्या प्रमाणात नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ह्या सेक्टरात काम करता. नो डाऊट 21 डिसेबिलिटीजची स्वतःची असोसिएशन्स ह्या सेक्टरात काम करतात. डिसेबल्ड लोकां खातीर काम करता आसतना तेंच्यांनी आपले असोसिएशन केल्या. पण त्याच बरोबर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जे काम करतात पळयल्या उपरांत खरोखरूच तांकां मन थक्क जालें. सरकाराच्याय पेक्षा चड काम करपी अशी ऑर्गनायझेशन वेस्ट बेंगाल आणि केरळ सारकिल्या स्टेटीत आसा. फाटले फावटी हांव पळयल्या उपरांत आय वॉज सरप्रायज. आमी म्हणटा जेका इनोव्हेशन टेक्नॉलॉजी आनी रिसर्च हे फक्त इंजिनियर्स घडोवंक शकता ना जाल्यार ह्याच पद्धतीचे जे डिसेबल्ड लोक आसा ते आपल्या डिसेबिलिटी खातीर घडोवंक शकता हे तेंच्यांनी फाटले फावटी दाखोवन दिलें. आणि हे दाखयता आसतना दोनी पांय नाशिल्ले लोक जर धांवूंक शकता आसत जाल्यार ह्या जगात कितेंय पॉसिबल आसा हें आमकां प्रूव जाल्लें आसा. म्हणून तर जेका दोळे ना तो मनीस जो सगळ्या कडेन आपलें काम पूर्णता करूंक शकता. दिस इज ओनली एंड ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ ओनली तांच्या मदीं आसलेली स्किल्स हाच्या खातीरच तें पॉसिबल जालें. हेका जर आमी बुस्ट दिलो, हेका जर आमी म्हणटा की सरकारा कडल्यान आनीक तेंको मेळ्ळो जाल्यार निश्चित रित्या हेजो खूब मोठो फायदो तो सातत्यान सगळ्यां खातीर मेळूंक शकतलो. आणि तेकाच लागून पॉपर फेस्टिवल आमी म्हणटा की इन्क्लुजीव गोवा 2030 आमी ज्या पद्दतीन विकसीत गोवा 2037चो प्लॅन करता आसतना इन्क्लुजीव गोवा 2030 हाचोय प्लॅन आमी करता. तांकां इक्वल एक्सेस ऑपॉर्च्युनिटी आनी डिग्निटी हे दिवच्यो. म्हणून तर आमी वेगवेगळ्यो आमच्यो क्लियर एक्शन्स आनी पॉलिसी ही सातत्यान सरकाराच्या मुखार आसा. इंटरनॅशनल पॉपर फेस्टिवल 2025 हे फेस्टिवल हे ग्लोबल मुवमेंट गोंयांत आमी रूट करता. ग्लोबली लोक हाज्या खातीर गोंयांत येतले. म्हणून तर आमी सातत्यान म्हणटा की आमी शिफ्टिंग ऑफ द मायंडसेट फ्रॉम द सिम्पथी टू एम्पथी एम्पावरमेंट हाज्या खातीर आमी म्हणटा अवेरनेस टू एक्शन आणि एक्सक्लुझिविटी टू इक्विटी हाजेर आमी भर दिता. आणि ह्या
आमच्या पर्पल फेस्टिवलांतल्यान नेमक्यो ह्योच गजाली आसतल्यो. आमकां सिंपथीची फक्त गरज ना, तांकां एम्पावर करपाची गरज आसा. आमकां फक्त अवेरनेस करून जावचो ना, आमकां एक्शन कितें ती दाखोवची पडटली. आनी म्हणून तर एक्सक्लुझिविटी न दवरता टू इक्विटी तें आमच्या समांतर आसा, हें आमकां सगळ्या जाणांक दाखोवचें पडटलें. तें समांतर करपा खातीर आमचें गांव सरकार हें सातत्यान वेगवेगळ्या पद्दतीचें काम हें सुरळीत करीत रावतलें. म्हणून हांव म्हणटा की इनोवेटर्स आनी चेंज मेकर्स ह्या देशांतले हे प्राउडली अशा पद्दतीची आमची गोंयांत आमचे ह्या मिनिस्ट्रींतले मिनिस्टर करता बाब सुभाष फळदेसाय हांच्यांनी सदोदीत ह्या डिपार्टमेंटा कडेन काम करता आसतना एक पॅशनेट रित्या तांच्यांनी काम केल्लें आसा आनी खूब बरें काम. पयलेच फावटी की लोकांक बाबा सोशल वेलफेअर मिनिस्ट्री हो आशिल्लो सब्जेक्ट हो तेच्यांनी वेगळो व्हरून तांचो अट्टासो आशिल्लो की पयले फावटी एम्पॉवरमेंट ऑफ द पर्सन विथ डिजाबिलिटी फॉर्म करात. पयले फावटी गोंयांत डिजाबिलिटी कमिशनर आमी घालपाक शकले आनी म्हणून तर आमी तशें पळोवंक वचत जाल्यार पर्सेंटेज वायज इट इज एप्रॉक्सिमेटली 2 to 3% ऑफ द पर्सन विथ डिजाबिलिटी आनी 21% ज्यो इंटलेक्च्युअल डिजाबिलिटीज आसा तितून 8% म्हणजे एप्रॉक्सिमेटली तशें पळोवंक वचत जाल्यार 12% लोक जे आसा पळय हे वेगळ्या खंयच्या ना खंयच्या डिजाबिलिटीच्या हितूंतल्यान आसा. तांकांय खंय तरी एक सपोर्ट दिवप, तांच्या खातीर एक वेगळें मंत्रालय सुरू करप, तांच्या खातीर वेगवेगळी सुविधा दिवप हें सदोदीत आमच्या सरकारान केलां. ह्या हातूंतल्यान एक पर्पल थिंक टँक तयार जावप. ह्या पर्पल थिंक टँकांतल्यान हाजेर कंटिन्युअसली विचार जावप. म्हणून आमी म्हटलां की प्रकाशन केलो जो पत्रकार कंटिन्युअसली हाजेर बरयता, ताका तेजी जाण आसा, ताका तेजी तळमळ आसा, कंटिन्युअसली ही इज ऑन आवर बोर्ड टायम टू टायम ताची सजेशन ही लक्षात घेवन वेगवेगळ्या एसोसिएशनचे हेड हांगासर आसा. इंटरनॅशनल आनी नॅशनल लेवलाचेर ज्यो ज्या डिजाबिलिटींतल्या तेंच्यो ज्यो स्पेशलिटीज आसा तांकां बरोबर घेवन ज्यो पॉलिसी मेकिंगान चेंज करपाक जाय ते सातत्यान आमी सुरळीत करीत आसता. आनी म्हणून तर आमी म्हणटा की इन्क्लुझीव थिंकींग हाची गरज सातत्यान आमकां भासता. तें इन्क्लुझीव थिंकींग आमी सुरळीत करीत आसा. हांव वेगवेगळे स्टार्टअप्स, एड्युकेटर्स, आर्टिस्ट, बिजनसमॅन, लिडर्स आनी आमचे फाटले फावटीचे CSR स्पॉन्सरर्स हांकां आव्हान करता. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट प्रोजेक्ट, म्हणजे हो एक गव्हर्मेंटाचें फेस्टिवल न्ही आनी दीस इज नॉट अ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, दीस इज अ पर्पल फेस्टिवल. हो लोकांचो मुवमेंट आसा, लोकांचो कार्यक्रम आसा. म्हणून तर आमी सहानुभूती दवरता आसतना आमी सगळ्या जाणांनी पार्टिसिपेट जावप हें गरजेचें आसा. त्या कार्यक्रमाच्या प्रती फक्त बरो आसा सहानुभूती नाका आमकां, पण आमकां तुमचें पार्टिसिपेशन जाय. हांव कॉंग्रेच्युलेट करता म्हज्या 100% म्हणजे जे MLA फाटले फावटी आनी मिनिस्टर पार्टिसिपेट जाले तांच्यांनी फक्त गेस्ट म्हणून न्ही तर होस्ट म्हणून त्या ठिकाणी काम केलें. हांव कॉंग्रेच्युलेट करता स्पेशली फॉर द वॉलंटियर्स आनी ऑल्सो फॉर द पत्रकार ज्यांच्यांनी हेका नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर हाची न्यूज दिली. आनी गोंयभरचे वॉलंटियर्स जे विलिंगली स्वता येवन जेंच्यांनी सांगलें की हय आपल्या वॉलंटियर्स रावपाचो आसा आनी तेंच्यांनी आपले 4 दीस वॉलंटरिली हेच्या खातीर कसलेंच मानधन न घेता तांच्यांनी जें काम केलें तांकां खरोखर सांगता हांव मना पासून तांचें खूब खूब अभिनंदन करता. आनी म्हाका खात्री आसा की आमी निश्चित रित्या हे पर्पल फेस्टिवल सेलिब्रेट करता आसतना की गोंयांतल्या ह्या फावटीचें हें युनायटेड नेशन बरोबर आशिल्लें इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल म्हणजे हाची पुराय जग हाची दखल घेतलो हाचो म्हाका विश्वास आसा. आनी खरोखर ज्या पद्दतीन आमी वेगवेगळ्यो गजाली सातत्यान हेच्या खातीर करता. म्हाज्या पयलीं उलोवपी हेंच्यांनी सांगलें की आमकां सरकारान कितें गोंयच्या लोकांक कितें मेळ्ळें, महाराष्ट्रान कितें मेळ्ळें जाल्यार 2 गोश्टी आमकां प्रामुख्यान मेळ्ळ्यो. म्हणजे प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र जे आमी गोवा मेडिकल कॉलेज हांगासर स्टार्ट केलें. त्या सगळ्या डिजाबिलिटी खातीर लागपी इक्विपमेंट्स जे आसा दोज वर द बिलो पॉवर्टी लायन तांकां फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिवपाचें काम हें आमी गोवा मेडिकल कॉलेजींत पयले फावटी फाटल्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवला उपरांत केलें. स्पायन रिहॅब सेंटर जे मातृशाळेंत आमी बांबोळे हांगासर सुरवात केली, ज्याची ट्रिटमेंट गेली कितलींशींच वर्सां गोंयांत एवेलेबल नासलें. तें स्पायन रिहॅब सेंटर जर आमी खंय सुरवात करपाक शकले जाल्यार तें गोंयांत सुरू करपाक शकले. हांव फुडें वयता आसतना एक गजाल जी म्हज्या मुद्दामूच लक्षांत आयली. आमी पळयता की ते इंटलेक्च्युअल पर्सन विथ डिजाबिलिटी ते वेगवेगळें एड्युकेशन घेत आसता, 10वी जाता, 12वी जाता, ग्रॅज्युएट जाता. बट इंटलेक्च्युअल डिजाबल्ड लोक जे आसा हांकां फॉर्मल एड्युकेशन सर्टिफिकेट मेळना. ही पयर हांव जस्ट म्हाज्या एका बुच्चलो अभियानांतल्यान पळयता जेन्ना इंटलेक्च्युअल डिजाबल्ड म्हाज्या समोर आयले तेन्ना म्हाज्या गजाल लक्षांत आयली. हांवें सहज गुरुप्रसाद आनी मिनिस्टराक फोन मारलो. वी हॅव डिस्कस म्हणजे आज आमी डिस्कस केलो की आमकां तांकां आमी जर स्किलिंगाचो सगळ्यांचो विचार करता आसत जाल्यार इंटलेक्च्युअल डिजाबल्ड लोकांचेय बी स्किलिंगाचो म्हणजे इट नॉट ओन्ली द स्किलिंग. नाव वी आर थिंकींग टू गिव देम द सर्टिफिकेट. गोंय हे पयलें राज्य जातलें की ह्या लोकांक सुद्दां इक्विवेलंट टू 10वी पास सर्टिफिकेट दिवपाची, इक्विवेलंट टू द 12th पास सर्टिफिकेट दिवपाची, जेणे करून
आम्ही म्हणटा तांकां जो 4% एका रिजर्वेशन आसा त्या 4%ात तांकांय बी तांचो वाटो जो आसा इंटलेक्च्युअल डिसेबल्ड लोकांक मेळपाक जाय. अदरवायज जाल्यार इंटलेक्च्युअल डिसेबल्ड लोकांक तांचे कडेन खंयचीच सर्टिफिकेट नासल्या कारणान ते एप्लाय करूंक शकना. पण सरकार म्हणजे हातूंतल्यान इट वील टेक द पॉलिसी डिसिजन आनी डेफिनेटली पॉलिसी डिसिजन्स घेतल्या उपरांत आमी जाता तितके बेगीन म्हणजे इंटलेक्च्युअल डिसेबल्ड फॉर एक्झाम्पल संजय स्कुलात एक 5 वर्सां शिकता आसत जाल्यार 5 वर्सां शिकल्या उपरांत ताची एक लेवलाची स्किलिंग एग्जाम घेवन ताका 10वी सर्टिफिकेट दितले, 12वी सर्टिफिकेट दितले आनी वेळ पडलो जाल्यार इन फ्युचर ग्रॅज्युएशन किंवा त्या पद्दतीची सर्टिफिकेटूय ताका दिवपाचो आमच्या सगळ्या हायस्कुलांतल्यान जितकी जितकी स्पेशल स्कूल्स आमची आसा त्या सगळ्या हायस्कुलांतल्यान अशा पद्दतीची तेंची either गोवा बोर्ड अदरवायज अ डिफरंट बोर्ड विल टेक दॅट स्किलिंग एग्जाम आनी आमी ताका ही सर्टिफिकेट दिया ही दितली हें हांव निश्चितच रित्या आयज सांगता. आनी परत एकदां हांव म्हज्या डिपार्टमेंटाचें हांव खूब अभिनंदन करता आनी एंटायर टीम जे वांटेकारी जातात आनी मना पासून वांटेकारी जातात इट इज नॉट लायक जस्ट दीस इज अ डिपार्टमेंटल वर्क ना म्हणून हांवें म्हटलं डिपार्टमेंटाचा सगळ्यांचे हे म्हजें काम आसा अशा पद्दतीन काम करता त्या खातीर त्या सगळ्यांचे हांव खूब खूब मना पासून अभिनंदन करता. कितली कंट्री पार्टिसिपेट कंट्रीचेर आमी येता की आतां पळय रजिस्ट्रेशन जाता तेन्ना कळटलें फाटले फावटी जवळपास आमचे कडेन मोर दॅन 15 कंट्रीज हैव पार्टिसिपेट इन द लास्ट पॉपल फेस्टिवल. डेफिनेटली दिस टाइम इट विल बी द मोर. मैं सरकार की तरफ से आज पूरे घोषित कर लेता हूँ कि यूनाइटेड नेशन के साथ इंटरनेशनल पॉपल फेस्टिवल और गवर्नमेंट ऑफ इंडिया के सोशल जस्टिस मिनिस्ट्री के साथ इसका रजिस्ट्रेशन आज से हम स्टार्ट कर रहे हैं. पॉपल फेस्टिवल 9 अक्टूबर से 12 अक्टूबर तक इस दिन चलेगा और फर्स्ट टाइम यूनाइटेड नेशन ने हमारे साथ में मिल के एक पॉपल फेस्टिवल हम कर रहे हैं. मुझे पूरी उम्मीद है लास्ट टाइम 15 कंट्रीज इसमें पॉपल इंटरनेशनल पॉपल फेस्टिवल में पार्टिसिपेट हुए थे. इस बार उससे भी ज़्यादा कंट्री पॉपल फेस्टिवल में पार्टिसिपेट होंगे. ये फेस्टिवल सिर्फ स्पोर्ट्स और कल्चर के लिए नहीं है. इस फेस्टिवल में पॉलिसी मेकिंग में भी हम पार्टिसिपेट करते हैं. डिसेबिलिटी कमिश्नर पूरे स्टेट से और बाकी कंट्री से भी यहाँ आते हैं. इंक्लूसिविटी के उसके ऊपर डिस्कशन होता है और पॉलिसी मेकिंग में हमेशा के लिए दे सबमिट द पेपर. लास्ट टाइम के इंटरनेशनल पॉपल फेस्टिवल के बाद ढेर सारी कंट्रीज ने पॉपल फेस्टिवल करना स्टार्ट कर दिया. ढेर सारे स्टेट्स ने खुद का पॉपल फेस्टिवल करने स्टार्ट कर दिया. मैं कॉन्ग्रेचुलेट करता हूँ मेरे मिनिस्टर और उनके पूरे डिपार्टमेंट को. इस पॉपल फेस्टिवल इंटरनेशनल पॉपल फेस्टिवल के बाद पूरे देश में चेंज आ गया है. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात कार्यक्रम में इस पॉपल फेस्टिवल का बहुत ही अभिनंदन किया है और मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस खुद इस कार्यक्रम में यहाँ पे प्रेजेंट रहे हैं. मुझे पता है इस डिसेबिलिटी कमिश्नर और बाकी मिनिस्टर्स बाकी स्टेट्स के यहाँ आते हैं. डेफिनेटली इन द एक्सचेंज ऑफ द पॉलिसीज, एक्सचेंज ऑफ द टेक्नोलॉजी और एक्सचेंज ऑफ द बेस्ट प्रैक्टिसेस फ्रॉम द ईच एंड एवरी स्टेट्स एंड एवरी एसोसिएशन एक दूसरे से करते. मैं बहुत ही आनंदित हूँ क्योंकि इस तरह के जो एसोसिएशन है और डिसेबिलिटी के लोग जो हैं खुद के इनोवेशन पे काम करते हैं, खुद के रिसर्च करते हैं और इस तरह के इंक्लूसिविटी पे काम करने के लिए ढेर सारे एसोसिएशन मैं जस्ट उल्लेख करूंगा. स्पेशली द एसोसिएशन विच हैज कम फ्रॉम द आसाम, केरल, इस तरह के स्टेट से भी एसोसिएशन से यहाँ पे आए थे. लास्ट टाइम उन्होंने बहुत ही इनोवेटिव चीज डिसेबिलिटी के लिए दिखाई थी. ऑल टुगेदर फॉर द इंटेलेक्चुअल डिसेबिलिटी और द पर्सन विद डिसेबिलिटी अप्रॉक्सीमेटली द 12% ऑफ द लोग इनके लिए इस तरह से काम करना मैं उचित समझता हूँ. और इसी आज दिन रजिस्ट्रेशन डिक्लेयर होते हुए भी 8 तारीख से 8 अक्टूबर से 9 अक्टूबर तक इस पॉपल फेस्टिवल्स यहाँ पे स्टेट में 9 अक्टूबर से 12 अक्टूबर तक स्टेट में इंटरनेशनल पॉपल फेस्टिवल पूरी स्टेट पॉपल फेस्टिवल से कार्यक्रम में पार्टिसिपेट होंगे. पूरे गोवा के लोग के साथ साथ बाकी यूथ जो वॉलंटरली काम करते हैं उनका भी मैं अभिनंदन करता हूँ और खास करके घोषित करना चाहता हूँ क्योंकि आज तक इंटेलेक्चुअल डिसेबल्ड के लिए ऑफिशियली कोई बोर्ड पासिंग सर्टिफिकेट नहीं दे रहे थे. वो 10 पास 12 पास ऑफिशियली जॉब के लिए अप्लाई करने के लिए गोवा सरकार की कोशिश रहेगी. इसी साल हम उनको 10 पास 12 पास या डिप्लोमा अदरवाइज ITI सर्टिफिकेट देने के लिए हमारी सरकार की कोशिश रहेगी और इंटेलेक्चुअल लोगों को जॉब में उसकी अपॉर्चुनिटी मिलेगी. गोवा हमेशा के लिए इंक्लूसिव गोवा 2030 तक हमारा टारगेट कंप्लीट करेंगे. हम एक्सेसिबल गोवा, इंक्लूसिव गोवा की कैंपेन विकसित गोवा 2037 के साथ साथ चला रहे हैं. मुझे पूरी उम्मीद है कि हम सिर्फ हम माइंडसेट चेंज करते हुए सिंपैथी से हम एम्पावरमेंट करेंगे, अवेयरनेस से एक्शन में आएंगे, एक्सक्लूसिविटी से इक्विटी में आएंगे. गोवा के पूरे लोग इस कार्यक्रम में पार्टिसिपेट होते हुए मैं
इंटरनेशनल नेशनल सभी लोगों को इस कार्यक्रम के लिए इनवाइट करता हूँ। जितने जल्दी हो सके आप रजिस्ट्रेशन करें और हमारे डिपार्टमेंट के लिए सहयोग करें। तो इससे मुझे लगता है ज़्यादातर लोग पूरे देश विदेश से इस इंटरनेशनल कॉपर फेस्टिवल में ज्वाइन होंगे। डेफिनेटली this time we will celebrate the International Copper Festival with the United Nations in the big way from the 9th October to the 12th October. The international participants also will do the registration on this our app, and definitely they'll participate more than 15 countries. Last time I participated, now this time the more countries will participate for this International Copper Festival. Once again, I welcome for the each and everyone for the International Copper Festival. Thank you. 12% दिव्यांग असतात देशात पुरा आहे. पुऱ्या गोंयांत कितले आसा? इट इज अप्रॉक्सिमेटली जेन्ना आमी देशाचो रेशो 12% आसा तेन्ना खंयच्या राज्यांत सुद्धा तो रेशो हो तसो नासतलो, हो 10 ते 12% दरम्यान आसतलो सगळी कडेन. इट इज फिगर आमची न्ही, द फिगर नॅशनल लेवलाची आसा, सगळी कडेन तो फिगर तसोच आसता. आमी डिपार्टमेंटान आमच्या एक्सटेन्सिव्ह सर्वे करपाक घेतला. हितून आमी जेका म्हणटा की एजेड डिजाबिलिटी जी आसा पळय न्हू त्यो सुद्धा हितून इन्क्लूड जाता. म्हणजे ताका आमी एक्वायर्ड डिजाबिलिटी म्हणजे ही काही वर्सांनी मनीस जेन्ना 70-80 वर्सांचो जाता ताका परत आयकूंक येना जाता, ताका चलपाक प्रॉब्लेम जाता, ह्योय डिजाबिलिटी पॅरालायसिस, पार्किन्सन्स, ह्योय डिजाबिलिटी ज्यो आसा पळय त्यो हितून एड ऑन जाय. In fact, internationally, they take it 16% as assistive technology घेवपी लोक. So that is correct. Yeah. सरकारी नोकरी रिजर्वेशन आसा, प्रायवेटान ताका नोकऱ्यो मेळच्यो म्हणजे भितरले एफर्ट्स बी. सरकारी नोकरी 4% रिजर्वेशन आसा, पण हांव कॉंग्रेच्युलेट करता स्पेशली फॉर द संजय स्कूल आनी आमचे मिनिस्टर हांच्यांनी ईच एंड एवरी फाटल्या इंटरनॅशनल कॉपर फेस्टिवलाच्या उपरांत सगळ्या कॉर्पोरेट आयजोंक इन्वायट केले, तांच्या बरोबर तेंच्यांनी डिस्कशन्स केले आनी मोर दॅन 250 भुरगेच आमचे जे फिजिकली डिजाबल्ड आसा ते आज जॉबार आसा बाय टेकिंग एफर्ट्स ऑफ अवर ओन डिपार्टमेंट आनी डिजाबिलिटी कमिशनर कॉपर फेस्टिवलाच्या उपरांत 250 भुरगे प्रायवेटान आसा. वाडपाक जाय म्हणून कितले वाडपाक प्रायवेट ऑफकोर्स वाडपाक जाय, पण आमी अवेरनेस तर करता, पण आमी काय थंयसर कंपल्सरी करूंक शकना. पण आमी तेंचे कॅम्पस इंटरव्यू टायप सुद्दां घेवन तांकां अशा वेगवेगळ्या पद्दतीचे आनी खूब जाण नाव द कॉर्पोरेट हाऊसीस जे फुडें येता किंवा हय आमी मदत करपाक तयार आसा, आमच्या कडेन ते जॉब करपाक तयार आसत जाल्यार तांकां आमी जॉब दिवपाक तयार आसा. आनी स्किलिंग रिस्किलिंग करपा खातीर आमी आतां जें म्हटलां की ताजेर आमी परत भर दीत आसा आनी ते आमी आनीक स्किलिंग करपाचें इंस्टिट्युशनाचेर आनीक वाड करतले. हांवें जेन्ना म्हटलां की तांकां 10वी 12वी आनी ITI सर्टिफिकेट हांव म्हणटा, इट इज जस्ट म्हणजे गव्हर्मेंटान किंवा प्रायवेट सेक्टरान सर्टिफिकेट कितें आसा काय प्रत्येक फावटी विचारता, बट ती सर्टिफिकेट दिवपाचो आमचो हाज्या उपरांत ह्या वर्साच्यान प्रयत्न आसतलो. तेजेर आमी डिसायड करूं ना, दॅट अपेक्स बॉडी वील डिसायड. म्हणजे आमच्या कडेन ITI आसा, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट फाउंडेशन आसा, which gives the certificate. त्या ती आमकां एकदां डिसायड केल्या उपरांत मागीर आमी ठरयता त्या ती ताजेर एट द अपेक्स लेवल CM वील चेअर दॅट मिटींग, गोवा बोर्ड डायरेक्टर एड्युकेशन डायरेक्टर. अशा प्रकारचे सर्टिफिकेट आणि कोणची स्टेट अजून खंय म्हणजे पर्सन विथ डिजाबिलिटीक मेळटा, पर्सन विथ इंटलेक्च्युअलाक अशें मेळना. That will be the valid certificate by the government of Goa. त्यांच्याकडे वेगळी परीक्षा घेतली, स्किलिंगची परीक्षा घेतली, त्यांच्या डिजाबिलिटीतली त्यांचे स्किल्स कितें आमी वाडयल्या ताजेर एक्झाम घेतली. हांव म्हणटा इट इज अप्रॉक्सिमेटली 12% वेगवेगळे भितर डिजाबिलिटी पर्सन विथ डिजाबिलिटी PWD जे आसा हे जवळपास 4% आसतात आनी इंटलेक्च्युअली डिजाबिलिटी 8% आसतात. आता हांवें त्या ते म्हणटा म्हाका नंबर येवचो ना, बट अप्रॉक्सिमेटली 8%. आमी सर्वे केला, डोर टू डोर सर्वे इज बीइंग आमी करपाक. पण म्हाका सांगता आसतना एक खोस भोगता की आमी जाले सर्वे सुरू सगळ्या हायस्कुलांक जे स्पेशल स्कूल चलयता तांकां सगळ्या जाणांक ग्रँट जे सरकारच्या वतीन दिता, त्या सगळ्या जाणांक आमी मोटिवेटेड टिचर्स बाकीचे दिता. इवन दो आमी बसीस आतां तांकां दिवपाचें थारायलें. हांव एप्रिशिएट करता आमचे आस्था हायस्कूल म्हापसा, चेतना हायस्कूल कुडचड्या आनी लोक विश्वास प्रतिश्ठान हायस्कूल फोंड्या. ही एकदम एक्स्ट्रीम बऱ्या लेवलाचेर आनी ताच्या पेक्षा चड लेवलाचेर बाकीच्या हायस्कुलां चलयतात, पण हांचें काम जें आसा हें ह्या सेक्टरांत आनीक चड मोठ्या प्रमाणांत आसा.
NEP सुरू झाल्यानंतर किती प्रोव्हिजन आसा दिव्यांगा खातीर विशेष NEPच्या हितून इन्क्लुझिव्हिटी ही आसाच आसा ते पर्सन विथ द डिसॅबिलिटीक तर 100% इन्क्लुझिव्हिटी आसा. इंटलेक्च्युअला खातीर आमी स्कुला खातीर रिसोर्स रूम हो एस्टाब्लीश केला आनी रिसोर्स टीचर हो आमी जेंच्या कडेन 8 पेक्षा चड भुरगीं आसा तांकां आमी रिसोर्स रूम आनी रिसोर्स टीचर हो एडिशनल टीचर दिता. ही नॉर्मल स्कूल तांकां घेता पण तांच्या खातीर. इट इज ओनली इन गोवा स्टेट. थँक्यू. CM sir, तुम्ही लॉन्च केलं टॅक्सी ॲप किती बेबी ड्रायव्हर आयचो होच विशय. थँक्यू. संविधान अत्याचार एज्युकेशन डिपार्टमेंट करता ते. I request Honorable CM to launch the purple page brochure and the purple page 2025. You be seated. काय बसून असतो. निस्टलो. CM मस्त मागून घेतले. अबे. ही सरकारच्या वतीन आसा. सर